विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. तुका म्हणे नाही चालत तातडी, शेवटीची घडी जवळी आली. काय करावे या संसाराचे, शेवटी सोबती नाही कोणाचे. श्रोते हो, आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रत्येकाच्या आयुष्यात येणाऱ्या विषयावर चिंतन करणार आहोत. तो विषय म्हणजे म्हातारपण. आज समाजात आपण पाहतो, ज्या आईबापांनी रक्ताचं पाणी करून मुलांना वाढवलं, त्यांना म्हातारपणात घराच्या कोपऱ्यात किंवा वृद्धाश्रमात जागा मिळते. डोळे अधू होतात, हातपाय कापू लागतात आणि ज्या शरीरावर कधी काळी गर्व होता तेच शरीर साथ देईन असं होतं. माणसाचे हे हाल का होतात? याला कारणीभूत कोण? मुलं, समाज की स्वतः तो माणूस? संत वाङ्मयाच्या प्रकाशात आपण याचं उत्तर शोधणार आहोत. माणसाचे म्हातारपणात हाल का होतात याची पहिली 3 व्यावहारिक कारणे संतांनी आणि अनुभवाने सांगितली आहेत. पहिले कारण म्हणजे मी आणि माझे या मोहात अडकणे. तरुणपणात माणूस कमावतो, घर बांधतो आणि समजतो की हे सगळं माझं आहे, मी नाही तर हे घर कसं चालेल. माणूस विसरून जातो की आपण इथे कायमचे राहण्यासाठी आलेलो नाही. म्हातारपणी ही माणसाची आस संपत नाही, तिजोरीच्या चाव्या सोडवत नाहीत. संतांनी म्हटलं आहे, झाले म्हातारपण तरी न संपे वासना, शेवटी गळा पडला पाश तरी आठवेना देवराणा. दुसरे कारण म्हणजे शरीराचा अति अभिमान. तरुणपणात रक्ताची उष्णता असते, ताकद असते, माणूस कोणाला मोजत नाही. पण तो विसरतो की हे शरीर एक दिवस थकणार आहे. म्हातारपणी जेव्हा दात पडतात, केस पांढरे होतात, तेव्हा माणसाला ते सहन होत नाही आणि मनातून तो खचून जातो. तिसरे कारण म्हणजे अपेक्षेचे ओझे. मी मुलासाठी एवढं केलं, मग मुलाने मला सांभाळलंच पाहिजे, ही अपेक्षाच दुःखाचे मूळ आहे. जेव्हा मुलं आपल्या संसारात व्यस्त होतात आणि दुर्लक्ष करतात, तेव्हा ही अपेक्षा मनाला टोचू लागते आणि हाल सुरू होतात. या संदर्भात एक सुंदर दृष्टांत आहे. एकदा एक म्हातारा माणूस आपल्या घराच्या उंबरठ्यावर बसून रडत होता. तिथून एक संत चालले होते. संतांनी विचारलं, बाबा का रडताय? म्हातारा म्हणाला, महाराज, या घरातली सगळी माणसं माझी आहेत, पण आज मला कोणी विचारत नाही, मला कुत्र्यासारखं जेवण देतात. संतांनी हसून उत्तर दिलं, बाबा, चूक त्यांची नाही, चूक तुमची आहे. तुम्ही आयुष्यभर ज्या घराला, ज्या मुलांना माझं माझं म्हटलं, त्यांना तुम्ही माणूस बनवायचा प्रयत्न केला, पण संस्कारी बनवलं नाही. आणि सर्वात महत्वाचं, ज्याने हे आयुष्य दिलं त्या परमेश्वराला तुम्ही कधी माझा मानलं नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, दारासुत धन जन जननी, हे तर तोवरीच जोवरी सुख मिळे योनी. अंतकाळीचा सोबती एक गोपाळ, बाकी सर्व मायाजाळ. हाल होण्याचे खरे कारण म्हणजे अंतिम पुंजी जवळ नसणे. माणूस पैशाची बँक बॅलन्स ठेवतो, पण पुण्याचा आणि नामस्मरणाचा बँक बॅलन्स ठेवत नाही. म्हातारपणी जेव्हा डोळ्यांनी दिसत नाही, तेव्हा जर नामस्मरणाची सवय नसेल तर मन रिकामं राहतं. आणि रिकामं मन हे भूतकाळातल्या गोष्टी आठवून, मुलांनी केलेल्या अपमानाचा विचार करून स्वतःचे हाल करून घेतं. जर आपल्याला वाटत असेल की आपले म्हातारपणी हाल होऊ नयेत, तर आजपासूनच 4 गोष्टी पाळल्या पाहिजेत. पहिली गोष्ट, अलिप्त व्हायला शिका. वय 50शी पार झाली की हळूहळू घरातील निर्णय घेणं कमी करा. मुलांना त्यांचे निर्णय घेऊ द्या, चाव्या त्यांच्या स्वाधीन करा. तुम्ही करा, मी पाहितो ही वृत्ती ठेवा. दुसरी गोष्ट, संसारातून लक्ष काढून देवाकडे ठेवा. तरुणपणात संसाराला वेळ दिला, आता म्हातारपणी भगवंताला वेळ द्या. ज्ञानेश्वरी वाचा, तुकारामांचे अभंग म्हणा, नामस्मरण करा, जेणेकरून मन शांत राहील. तिसरी गोष्ट, शरीराला कष्टाची सवय ठेवा. म्हातारपणी पूर्णपणे परावलंबी होऊ नका. स्वतःची कामे जमेल तोपर्यंत स्वतः करा. चौथी गोष्ट, मुलांना संस्कार द्या, संपत्ती नको. मुलांना फक्त पैसा मिळवायला शिकवू नका, तर आई वडिलांचा आदर करायला शिकवा. कारण पैशाने म्हातारपण सुधारेल असं नाही, पण संस्कारांमुळे मुलं तुमची सेवा नक्की करतील. श्रोते हो, म्हातारपण हे दुःखाचे कारण नाही, तर तो आयुष्याचा सुवर्णकाळ होऊ शकतो, जर आपण वेळेवर जागे झालो तर. शेवटी आपल्याला एकट्यालाच जायचे आहे, जाताना सोबत फक्त हरिनाम येणार आहे. म्हणून आत्तापासूनच देवाचे नाव घ्या आणि आनंदी राहा. तुका म्हणे आता येथून यान जावे, आपुलिया गावा विठ्ठलाच्या. गोपाळ कृष्ण महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम.